प्रश्न क्रमांक 1. पॅरामेशियम कोणत्या प्रकारचा द्विविभाजन दाखवतो? ए. साधे द्विविभाजन, बी. आडवे द्विविभाजन, सी. उभे द्विविभाजन, डी. बहुविभाजन. योग्य उत्तर आहे बी. आडवे द्विविभाजन. प्रश्न क्रमांक 2. द्विविभाजनाच्या वेळी काय घडते? ए. सूत्री विभाजन, बी. अर्धसूत्री विभाजन, सी. दोन्ही सूत्री आणि अर्धसूत्री विभाजन, डी. लैंगिक प्रजनन. योग्य उत्तर आहे ए. सूत्री विभाजन. प्रश्न क्रमांक 3. पॅरामेशियम वाढत असलेल्या द्रावणामध्ये गहू का घातला जातो? ए. द्रावण घट्ट करण्यासाठी, बी. द्रावणात जीवाणूंची वाढ होण्यासाठी, सी. पॅरामेशियमना अन्न म्हणून, डी. गहू स्वस्त आणि सहज मिळतो म्हणून. योग्य उत्तर आहे बी. द्रावणात जीवाणूंची वाढ होण्यासाठी. प्रश्न क्रमांक 4. द्विविभाजन म्हणजे काय? ए. एकपेशीय सजीवात चालणारे लैंगिक प्रजनन, बी. बहुपेशीय सजीवात चालणारे लैंगिक प्रजनन, सी. एकपेशीय सजीवात चालणारे लैंगिक प्रजनन, डी. बहुपेशीय सजीवात चालणारे लैंगिक प्रजनन. योग्य उत्तर आहे ए. एकपेशीय सजीवात चालणारे अलैंगिक प्रजनन. प्रश्न क्रमांक 5. पुढीलपैकी कोणत्या सजीवात द्विविभाजन चालते? ए. युग्लिना आणि अमिबा, बी. स्पॉन्ज आणि स्पायरोगॅरा, सी. प्लॅनेरिया आणि स्पायरोगॅरा, डी. हायड्रा आणि स्पायरोगॅरा. योग्य उत्तर आहे ए. युग्लिना आणि अमिबा. प्रश्न क्रमांक 6. ईस्ट हे काय असते? ए. जीवाणू, बी. आदिजीव, सी. कवक आणि डी. स्पॉन्ज. योग्य उत्तर आहे सी. कवक. प्रश्न क्रमांक 7. पाव बनवताना पिठात घालण्याच्या ईस्टच्या द्रावणामध्ये साखर का घालतात? ए. साखरेने पीठ हलके होते, बी. पाव गोड बनवण्यासाठी, सी. द्रावणातील साखरेचा उपयोग ईस्ट अन्नासारखे करते आणि त्यामुळे कलिकायन होण्यासाठी ऊर्जा मिळते, डी. साखरेत ईस्ट विरघळतो म्हणून. योग्य उत्तर आहे सी. द्रावणातील साखरेचा उपयोग ईस्ट अन्नासारखे करते आणि त्यामुळे कलिकायन होण्यास ऊर्जा मिळते. प्रश्न क्रमांक 8. कलिकायन होत असताना ईस्ट कोणता वायू मुक्त करते? ए. कार्बन डायऑक्साईड, बी. ऑक्सिजन, सी. नायट्रोजन ऑक्साईड आणि डी. हायड्रोजन सल्फाईड. योग्य उत्तर आहे ए. कार्बन डायऑक्साईड. प्रश्न क्रमांक 9. ईस्ट कोणत्या प्रकारचा प्रजनन दाखवते? ए. खंडीभवन, बी. कलिकायन, सी. बीजाणू निर्मिती आणि डी. पुनर्जनन. योग्य उत्तर आहे बी. कलिकायन. प्रश्न क्रमांक 10. पुढीलपैकी कोणत्या पदार्थावर म्युकसची वाढ जोमाने होईल? ए. सुकलेले खोबरे, बी. दमट व शिळी भाकरी, सी. फ्रीजमध्ये ठेवलेले सोललेले फळे, डी. हवाबंद डब्यातील सुकामेवा. योग्य उत्तर आहे बी. दमट व शिळी भाकरी. प्रश्न क्रमांक 11. पुढीलपैकी योग्य विधान कोणते? बीजाणू दाणे तयार झाले की बीजाणू बाहेर सोडले जातात, बी. बीजाणू परिपक्व झाले की बीजाणू दाणे फुटून बीजाणू बाहेर येतात आणि सी. बीजाणूमध्ये बीजाणू कायम आत असतात, डी. बीजाणू म्युकसच्या तंतूवर उगवतात. योग्य उत्तर आहे बी. बीजाणू परिपक्व झाले की बीजाणू दाणे फुटून बीजाणू बाहेर येतात. बी. प्रश्न क्रमांक 12. बीजाणू निर्मिती म्हणजे काय? ए. बीजाणू तयार होणे, बी. बीजाणू बाहेर सोडणे, सी. बीजाणू दाणे तयार होणे आणि डी. बीजाणू दाणे फुटणे. योग्य उत्तर आहे ए. बीजाणू तयार होणे. प्रश्न क्रमांक 13. मानवी शुक्रपेशीची निर्मिती टिंब या अवयवात होते. ए. प्रजनन संस्था, बी. शिश्न, सी. योनी आणि डी. वृषण. योग्य उत्तर आहे डी. वृषण.
प्रश्न क्रमांक 14. मानवामध्ये टिंब हे गुणसूत्र पुरुष तत्वासाठी कारणीभूत असते. ए वाय, बी एक्स, सी ए आणि डी एम. योग्य उत्तर आहे ए वाय. प्रश्न क्रमांक 15. स्त्रीच्या गर्भाशयात भ्रूण रोपण केले जाते त्या स्त्रीला टिंब माता म्हणतात. ए बाळोत्री माता, बी दायित्व, सी IVF आणि डी यापैकी नाही. ए बाळोत्री माता योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. भ्रूणाचे रोपण टिंब या अवयवामध्ये होते. ए अंडाशय, बी अंडनलिका, सी गर्भाशय आणि डी योनी. योग्य उत्तर आहे सी गर्भाशय. प्रश्न क्रमांक 17. भिन्न पेशींच्या संयोगाशिवाय टिंब हे प्रजनन घडून येते. ए अलैंगिक प्रजनन, बी लैंगिक, सी फलन यापैकी सर्व. योग्य उत्तर आहे ए अलैंगिक प्रजनन. प्रश्न क्रमांक 18. शरीराचे अनेक तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो. हे प्रजनन टिंब प्रकारचे आहे. मुकुलायन, बी खंडीभवन, सी पुनर्जनन आणि डी कलिकायन. योग्य उत्तर आहे बी खंडीभवन. प्रश्न क्रमांक 19. परागकोशातील कोष्टकामध्ये टिंब विभाजनाने परागकण तयार होतात. ए अर्धसूत्री विभाजनाने, बी द्विसूत्री विभाजनाने, सी सूत्री विभाजनाने. योग्य उत्तर आहे अर्धसूत्री विभाजनाने. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी टिंब ही जीवन प्रक्रिया सजीवांच्या उत्क्रांतीचे कारणीभूत ठरते. ए रक्तविसरण, बी श्वसन आणि सी संवेदन आणि डी प्रजनन. योग्य उत्तर आहे डी प्रजनन. प्रश्न क्रमांक 21. प्रतिकूल वातावरणामध्ये अमिबा टिंब पद्धतीने प्रजनन करतो. ए साधे द्विविभाजन, बी आडवे द्विविभाजन, सी उभे द्विविभाजन आणि डी बहुविभाजन. योग्य उत्तर आहे डी बहुविभाजन. प्रश्न क्रमांक 22. किण्व या एकपेशीय कवकामध्ये कलिकायन होताना टिंब पद्धती अवलंबली जाते. ए सूत्री विभाजन, बी अर्धसूत्री विभाजन, सी खंडीभवन, डी लैंगिक प्रजनन. योग्य उत्तर आहे ए सूत्री विभाजन. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी टिंब हा प्रजननाचा प्रकार स्पायरोगारा वनस्पतीत आढळतो. ए कलिकायन, बी आडवे विभाजन, सी बहुविभाजन, डी खंडीभवन. योग्य उत्तर आहे डी खंडीभवन. हा प्रजननाचा प्रकार स्पायरोगारा वनस्पतीत आढळतो. प्रश्न क्रमांक 24. प्लॅनेरिया या सजीवात टिंब हा प्रजननाचा प्रकार आढळतो. ए मुकुलायन, बी खंडीभवन, सी पुनर्जनन आणि डी कलिकायन. योग्य उत्तर आहे सी पुनर्जनन. प्रश्न क्रमांक 25. पानपुट्टीमध्ये होणारे प्रजनन हे टिंब प्रकारचे आहे. ए बीजाणू निर्मिती, बी मुळांद्वारे शाकीय प्रजनन, सी खोडांद्वारे शाकीय प्रजनन, डी पानांद्वारे शाकीय प्रजनन. योग्य उत्तर आहे डी पानांद्वारे शाकीय प्रजनन. प्रश्न क्रमांक 26. फुलाच्या टिंब या मंडलाला कोक्षी हा भाग असतो. ए निदलपुंज, बी जायांग, सी पुमंग आणि डी दलपुंज. योग्य उत्तर आहे बी जायांग. प्रश्न क्रमांक 27. सर्वसाधारणपणे फुलांमधील टिंब या घटकाचा रंग हिरवा असतो. ए निदलपुंज, बी जायांग, सी पुमंग आणि डी दलपुंज. योग्य उत्तर आहे ए निदलपुंज. प्रश्न क्रमांक 28. नर फुलासंदर्भात खालीलपैकी योग्य पर्याय कोणता? ए पुमंग आणि जायांग हे दोन्ही नसतात, बी पुमंग आणि जायांग हे दोन्ही असतात, सी फक्त पुमंग असतात
डी फक्त जायंग असतात? योग्य उत्तर आहे सी फक्त पुमंग असतात. प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी टिंबटिंब हा भाग जायंगाचा घटक नाही. ए कुक्षी, बी परागकोश, सी कुक्षिरुत्त आणि डी अंडाशय. योग्य उत्तर आहे बी परागकोश. प्रश्न क्रमांक 30. फुलांमधील द्विफलन प्रक्रियाच्या वेळी परागनलिकेत टिंबटिंब पुमंग असतात. ए 3, बी 4, सी 2 आणि डी 6. योग्य उत्तर आहे सी 2 पुमंग असतात. प्रश्न क्रमांक 31. अनुकूल परिस्थितीत बीजाणूपासून रोपटे तयार होताना बीजामधील टिंबटिंब वापर करून युग्मजांची वाढ होते. ए अंडाशय, बी बीजांडे, सी भ्रूणपोष आणि डी आदिमूळ. योग्य उत्तर आहे सी भ्रूणपोष. प्रश्न क्रमांक 32. मानवी शरीरात गुणसूत्रांच्या जोड्या टिंबटिंब असतात. ए 22, बी 44, सी 46, डी 23. योग्य उत्तर आहे डी 23. क्रमांक 33. मानवी शुक्रपेशींची निर्मिती टिंबटिंब या अवयवात होते. ए वृषण, बी अंडाशय, सी पुरस्थ ग्रंथी, डी काउपर ग्रंथी. योग्य उत्तर आहे ए वृषण. प्रश्न क्रमांक 34. भ्रूणाची वाढ टिंबटिंब या अवयवामध्ये होते. ए अंडाशय, बी अंडनलिका, सी गर्भाशय, डी योनी. योग्य उत्तर आहे सी गर्भाशय. प्रश्न क्रमांक 35. शुक्राणूला ऊर्जेचा पुरवठा करण्यासाठी रेतामध्ये टिंबटिंब नावाची शर्करा असते. ए लॅक्टोज, बी फ्रुक्टोज, सी ग्लुकोज आणि डी सुक्रोज. योग्य उत्तर आहे बी फ्रुक्टोज. प्रश्न क्रमांक 36. रजोनिवृत्तीच्या काळात टिंबटिंब निर्मिती थांबते. ए शुक्राणूची, बी अंडपेशींची, सी मूत्राची आणि डी भ्रूणाची. योग्य उत्तर आहे बी अंडपेशींची. प्रश्न क्रमांक 37. स्त्रीमध्ये घडून येणाऱ्या आंतर्व चक्रात म्हणजेच ऋतुचक्रात खालीलपैकी टिंबटिंब हे संप्रेरके सहभागी नसते. ए पुट्टिका ग्रंथी, बी ल्युटिनायझिंग, सी इन्शुलिन, डी इन्स्ट्रोजन. योग्य उत्तर आहे सी इन्शुलिन. प्रश्न क्रमांक 38. किशोर आणि त्याची बहीण ही जुळी भावंडे आहेत, तर त्यांचा टिंबटिंब हा जुळे प्रकार आहे. एक युग्मजी, बी सायमीज, सी द्वियुग्मजी आणि डी वरीलपैकी कोणतेही नाही. योग्य उत्तर आहे सी द्वियुग्मजी. क्रमांक 39. गर्भाशय रोपणक्षम नसल्यास टिंबटिंब हे आधुनिक प्रजनन तंत्र वापरतात. ए वीर्यपिढी, बी काचनलिकेतील फलन, सी बाळोत्री मातृत्व आणि डी यांपैकी नाही. योग्य उत्तर आहे सी बाळोत्री मातृत्व. प्रश्न क्रमांक 40. साधारणतः रजोनिवृत्तीपर्यंत टिंबटिंब दशलक्ष अंडपेशी असतात. ए 2 ते 4 दशलक्ष, बी 5 ते 6 दशलक्ष, सी 8 ते 9 दशलक्ष आणि डी 1 ते 2 दशलक्ष. योग्य उत्तर आहे ए 2 ते 4 दशलक्ष अंडपेशी असतात. प्रश्न क्रमांक 41. दलपुंजातील घटक दलांना टिंबटिंब असे म्हणतात. ए निदलपुंज, बी पाकळ्या म्हणजेच दलपुंज, सी कुक्षी म्हणजे जायांग, डी वरीलपैकी सर्व. योग्य उत्तर आहे बी पाकळ्या म्हणजेच दलपुंज. प्रश्न क्रमांक 42. IVF चे पूर्ण नाव काय? इंट्रो व्हेंट्रो फर्टिलायझेशन,
इन व्हेंट्रो फर्टिलायझेशन, इंटर व्हेंट्रो फर्टिलायझेशन, डी इंटरनल व्हेंट्रो फर्टिलायझेशन. योग्य उत्तर आहे बी इन व्हेंट्रो फर्टिलायझेशन. प्रश्न क्रमांक 43. फुलांना आधारासाठी जो देठ असतो त्याला टिंब म्हणतात. ए पुष्पवृत्त, बी पुमंग, सी जायांग आणि डी दलपुंज. योग्य उत्तर आहे ए पुष्पवृत्त. प्रश्न क्रमांक 44. एकपेशीय कवकामध्ये अलैंगिक प्रजनन हे कलिका तयार करून होते. या क्रियेला टिंब असे म्हणतात. ए खंडीभवन, बी कलिकायन, सी पुनर्जनन आणि डी कुकुलायन. योग्य उत्तर आहे बी कलिकायन. प्रश्न क्रमांक 45. गर्भाशयातील वाढीच्या काळात भ्रूणास अन्नपुरवठा करण्यासाठी जो अवयव असतो किंवा अवयव तयार होतो त्यास टिंब असे म्हणतात. ए शुक्राशय, बी अपरा, सी गर्भाशय आणि डी अंडाशय. योग्य उत्तर आहे बी अपरा. प्रश्न क्रमांक 46. फुलांच्या परागकोशातील परागकण स्त्रीकेशच्या कुक्षीवर स्थानांतरित होतात यालाच टिंब म्हणतात. ए परागीभवन, बी भ्रूणकोश, सी अंडाशय आणि डी भ्रूणकोश. योग्य उत्तर आहे परागीभवन. प्रश्न क्रमांक 47. स्त्री प्रजनन संस्थेतील अंडाशयातून स्रावली जाणारी संप्रेरके. ए इन्स्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन, बी इन्स्ट्रोजन व टेस्टोस्टेरॉन, सी टेस्टोस्टेरॉन व ल्युटिनायझिंग, डी वरीलपैकी सर्व. योग्य उत्तर आहे ए इन्स्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन. प्रश्न क्रमांक 48. खालीलपैकी लैंगिक रोग कोणते? ए कॉलरा, बी कर्करोग, सी क्षयरोग आणि डी एड्स. योग्य उत्तर आहे डी एड्स. प्रश्न क्रमांक 49. खालीलपैकी फुलातील आवश्यक मंडले. ए निदलपुंज आणि दलपुंज, बी पुमंग आणि जायांग, सी पुकेशर आणि श्रीकेशर, डी वरीलपैकी सर्व. योग्य उत्तर आहे बी पुमंग आणि जायांग. प्रश्न क्रमांक 50. खालीलपैकी फुलातील अतिरिक्त मंडले. ए निदलपुंज आणि दलपुंज, बी पुमंग आणि जायांग, सी पुकेशर आणि श्रीकेशर, डी वरीलपैकी सर्व. योग्य उत्तर आहे ए निदलपुंज आणि दलपुंज.